दाखवतो आता. हा काय एक मिनिट काय होतंय पंप पडायची भय वाटतंय. त्यामुळं ड्रिचिंग घेताना ही गोल अशी ड्रिचिंग घ्यायची असते भावानं. गोल ड्रिचिंग घ्यायची असते म्हणजे औषध त्याच्या बुडाला जातं. ड्रिचिंग जर तुम्ही इथे घेतली तर काय उपयोग नसतो भावा. त्यामुळे ड्रिचिंग जवळ घ्यायची असते कधी बी. तर करतो फास्ट क्वेश्चनमध्ये तुम्हाला सर्व काय डिटेल शेअर केली भावानं. तर तुम्हाला एक उदाहरण म्हणून दाखवतो. आपण जे औषध जे टाकले ना पूर्ण असं गोल येडा म्हणून टाकले. आता हे पंप आहे ना असं आपला हवाई पंप असं करून टाकले पूर्ण असं गोल येडा करून टाकले. म्हणजे कसं असतं बुडापर्यंत बिले जाऊन जमत नाही औषध. हे पूर्ण असं ओलं करून घेतले भावानं. तुम्ही बघितलं असेल आता आपल्यात थोडा 4-5 सऱ्या झाले तर 4-5 सऱ्या झाले तर तुम्ही सर्व काय तुम्हाला डिटेल शेअर केली भावा. गुड मॉर्निंग भावानो, शुभ सकाळ. कसे आहात सर्व तुम्ही? नव्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. नवीन तर रोजच असतात भावानो ब्लॉग. आपले काय डेलीचं कंटेंट असतं त्यामुळे आपलं काय नवीन ब्लॉगच असतात. तर भावानो काल बघितलं असेल आपण आलतो रानात पेरूचे तुम्हाला दाखवलं. पेरूची ऊस फिरून दाखवला हिंदी ब्लॉगमध्ये. 42 मध्ये तुम्हाला सर्व काय डिटेल शेअर केली भावानो. हा का भावानो मला डेलीचे अनलिमिटेड कंटेंट आहेत. कसं ना तसे विषय नाही. तुम्ही म्हणसाल तू कंटेंट काढण्यासाठी तुम्ही रानात आलतो तसं काय विषय नाही भावानो. 10 दिवसापासून आपण रानात नव्हतो आलो. एक्झामिनेशन होती तुम्हाला माहीतच असेल. आपली 20 तारखेपासून एक्झाम चालू झाली होती. 20 एप्रिलपासून एक्झाम चालू होते. 20 एप्रिल इंटरनल एक्झाम चालू होती. इंटरनल एक्झाम मध्ये भावानो पूर्ण आपले 30 तारखेपर्यंत दिवस गेले. म्हणजे पूर्ण 10 दिवस गेले भावांनो. कारण ते प्रोजेक्ट असं काय एक्झाम असो 25 तारखेमध्ये वेळापत्रक होते. तर प्रोजेक्ट सबमिशन काय रिसर्च प्रोजेक्ट प्रोग्रेसर ही काय ही जी प्रोजेक्ट होते ते आपल्या सबमिशन करण्यात आपल्याला 30 तारखेपर्यंत वेळ गेला. आणि 30 तारखेपर्यंत आपण शेताकडे म्हणून आपण लक्ष दिलं नव्हतं. मग शेताकडे आपण लक्ष दिलं नसलं. आपले 20 तारखेच्या आधी शेताकडे ब्लॉक होत होते भाऊन. तिथनं नंतर आपल्या शेतात जास्त ब्लॉक झाले नाही ते म्हणून आता भाऊन आज आपण आलो शेतात भाऊन. आज बी आपण शेतातच आहे भाऊन. पण तुमचा कालचा विषय गोष्ट सांगतोय. आपण आलो काल नजर फिरून पेरू कसा आहे पेरूची कशी हाल अवस्था आहे. खूप दिवस झाले भाऊन आपण रानात का पायनवर ठेवला. पेरूची हाल अवस्था कशी बघितली नव्हती. त्यामुळे असं काय नसतं आम्ही काय शेती असं नाही सोडून दिलं नाही. असं शेतकरी भाऊन कष्ट केल्या शेतो नाही फायदा नाही. का कष्ट तर करावंच लागणार. कोणत्याही क्षेत्रात असतो एज्युकेशन असो शेतीत असो नाही कशात बी असो कष्टाशिवाय तर पर्याय नाही भाऊ. नाहीतर तुम्ही आईने बसून नाही हो भाऊ उपयोग नाही. जेवढं कष्ट असेल तुमच्या बॉडीला खूप सुटेबल असतं. त्यामुळे भाऊ कष्ट करा चांगली जास्त कष्ट करा. उलट माणसं म्हणते ती जुनी माणसं काय एवढी जगते ती. आजकालची जी तरुण पिढी जी आहे 50-60-65 पर्यंत जात बी नाही भाऊ. 50-55 झाले की काय न होईल काय होतं. मला काय जास्त बोलायचं नाही. पण मी एक सांगतोय तुम्हाला भावांनो जी जुनी जी पिढी होती भावांनो ते त्यांचे कष्ट करत होते. जास्त कष्ट असायचं त्या असं जी आपल्या ही बॉडीत असं काय म्हणते ती वाताडपणा काय कसला नसायचं. कष्ट करून काम करून चटणी भाकर का असं खायची घरची असं. पण आजकालचे पुसार जेव्हा म्हणजे खाणं आल्यामुळे ती भावून काय ते परिणाम व्हायला लागले साईड इफेक्ट व्हायला लागले. त्यामुळं ते वाढायला लागले परिणाम भावून. आजकालच्या पिढीला तेच व्हायला लागले. आणि पुढचं आयुष्य कमी होत गेलं अजून ती जाऊ दे असू दे भावून. मला काय जास्त बोलायचं नाही. पण भावून तुम्हाला आज आपलं तुम्ही म्हणसाल काय कुठं आलाय शेतात काय काम आहे आज. तर भावून काय करायचं हो का पंप आहे आपला ड्रिचिंग घ्यायची आपल्याला. तर आपल्याला घ्यायची ड्रिचिंग भावून. तर आपण काय करायचं आता तुम्हाला बॅक कॅमेरा पाहून दाखवतो. आता ड्रिचिंग आपली बाहून किती आहे ते बी सांगतो तुम्हाला. तर 8वी 9वी ड्रिचिंग आहे आपली बाहून. पेरू कसं असतं बाहून ड्रिचिंग जेवढी जास्त असेल तेवढं पेरू तुमचा चांगला चिटकतो चांगली वाढ होते. औषधं ड्रिचिंगच्या माध्यमातून आपण देतोच भाऊन. आपण त्या जास्त पंपानं घेतो कारण ग्लासानं थोडं तापवतो भाऊन. ग्लासानं घालायचं सोपं नाही. त्यामुळे भाऊन आपण ह्यानं घेत असतो पंपानंच ड्रिचिंग घेत असतो. तर आपला ड्रिचिंग घेण्यावर ब्लॉक होणार आहे भाऊन. तर का पंप भरलाय. पंप ही भरलाय. तर काय करूया आता गंबल सेट करून तुम्हाला फास्ट मशीनमध्ये आपण ड्रिचिंग घेताना तुम्हाला दाखवून भाऊन. मी तुम्हाला शेतकऱ्यांची मेहनत या शेतकऱ्यांचे किती कष्ट आता उन्हात आणतो का मी उन्हात आहे भाऊन. काय असं विषय नाही. लवकर आलो त्यामुळे कसं ऊन जास्त झाले की आपल्याला घरी जावं लागतं. आपल्या उन्हात दमच निघत नाही भाऊन. कारण की टेम्परेचर खूप वाढते भाऊन. 45-46 दरम्यान टेम्परेचर जाते. त्यामुळे उन्हात दम निघत नाही. त्यामुळे कोणत्या भाऊन 12च्या पुढं घरी बाहेर निघू नका हो का. कोणत्याही शेतात असं काम असून लवकरात लवकर शेतातली काम करून आपल्या घरी जाऊन बसत जावा हो का भाऊंनो. तुम्ही बघितलं असेल तर काय जी घटना घडल्या ते 3 जी घटना घडल्या ते तुम्हाला ते कळलं असेल. त्यामुळं भाऊंनो उन्हाचं बाहेर निघू नका.
तर काय करतो भाऊन, बॅक कॅमेरा लावून तुम्हाला आपण गिम्बल सेट करतो आणि तुम्हाला फास्ट मोशन मी सर्व काय दिसेल. भाऊन मला कंटेंट अनलिमिटेड आहे, मी काय फालतू शेअर करत नाही ना, मी कोण व्ह्यूज येण्यासाठी करत नाही. मला फक्त तुम्हाला शेतकऱ्यांची मेहनत, शेतकऱ्यांना किती कष्ट, शेतकऱ्यांना किती शेतीत कष्ट असतात ती दाखवण्याचा प्रयत्न आहे भाऊन. मला काय पैसे कमवण्यासाठी या नाही हे करत नाही भाऊन. हा ही रिअल कंटेंट, जेन्युइन कंटेंट आहे. कुणाला जर माझं ब्लॉग आवडत नसेल तर भाऊन डायरेक्ट व्हिडिओ स्किप करून जाऊ शकता. मी डायरेक्टली बोलतो कारण आपले रिअल जेन्युइन कंटेंट आहेत का. मी काय व्ह्यूज या पैशासाठी करत नाही, एक ध्यान ठेवा. मी व्ह्यूज या पैशासाठी करत नाही, मी डायरेक्टली बोलत असतो. जर कंटेंट आवडलं नाही आपलं तर आपण व्हिडिओ स्किप करून जाऊ शकता. तुम्हाला फालतू जर आवडत असेल तरी फालतू बघत जावा. आपल्याला फालतू आवडत नाही, आपण डायरेक्ट रिअल कंटेंट शेअर करत असतो. शेतकऱ्यांची किती कष्ट आहे, शेतकऱ्या उन्हात आणत असतो, किती कष्ट करावं लागतं, ती एक शेअर करण्याचं माझं माध्यम आहे भावानं, एक ध्यानात असू द्या. तर लावतो भावानं बॅक कॅमेरा. तर भावानं आपण लावला आहे बॅक कॅमेरा. तुम्हाला आता हो काही आपल्याला लाईन घ्यायच्या त्या, तुम्हाला आता फास्ट मोशनमध्ये सर्व काही डिटेल्स दिसेल. आता आपण गिम्बल हे तर सेट करूया. काय होतंय, पंप थोडा महाग सारूया. तर भाऊ का आता आपण गिम्बल सेट करू, मग तुम्हाला सर्व काही डिटेल्स दिसेल. तर भाऊ कसं असतं, ड्रेचिंग घेताना तुम्हाला हे पंप उदाहरण दाखवतो. आता हा काय एक मिनिट, काय होतंय, पंप पडायची भय वाटते. त्यामुळं ड्रेचिंग घेताना ही गोल अशी ड्रेचिंग घ्यायची असते भावानं, गोल ड्रेचिंग घ्यायची असते. म्हणजे औषध त्याच्या बुडाला जातं. ड्रेचिंग जर तुम्ही इथे घेतली तर काय उपयोग नसतो भावांनो. त्यामुळे ड्रेचिंग जवळ घ्यायची असते कधी बी. तर करतो गिम्बल सेट भावांनो. तर तुम्हाला सर्व काय फास्ट मोशन मध्ये सर्व काय दिसेल. तर भावानं तुम्ही बघितलं असेल फास्ट मोशन मी तुम्हाला सर्व डिटेल शेअर केली. भावानं ब्लॉग बी खूप मोठा होऊ शकते. अजून पूर्ण प्लॉट दाखवायचं म्हणलं ना पूर्ण 1 तासाचा ब्लॉग होईल भावानं. तुम्हाला मी काय म्हणतो, मी तुम्हाला खूप दाखवू वाटतं भावानं. शेतकऱ्यांची मेहनत किती आहे तुम्हाला सर्व काय डिटेल शेअर करू वाटतं. पण कसं असतं भावानं, यूट्यूबचे बी काय क्रायटेरिया असतात की मोठे व्हिडिओ चांगलं वाटत नाहीत. 1 ते 2 तासाचे व्हिडिओ होऊ शकतात भावांनो. जर तुम्हाला जर पूर्ण प्लॉट दाखवायचं म्हणलं तर शेतकऱ्यांची मेहनत जर तुम्हाला भावांनो शॉर्टमध्ये दिसत असेल फास्ट मोशन मी तुम्हाला कसं जे मेहनत करते तुम्हाला जर दिसत तर तीच महत्त्वाचं असतं भावांनो. नाहीतर व्हिडिओ जर न फास्ट मोशन मध्ये लावतो ना भावांनो, पूर्ण प्लॉट जर टाकायचं म्हणलं ना तर भावांनो 2-3 तासाचा व्हिडिओ होईल. जर फास्ट मोशन जर टाकलं तर भावांनो 40 मिनिटाचा व्हिडिओ होईल. कारण का खूप मोठा आहे भावांनो. जर ऊन वाढलं तर आपला आयफोन भावांनो हिट होतो, त्यामुळे व्हिडिओ निघत नाही. त्यामुळे कसं असतं भावांनो, ऊन वाढायच्या आधी आपण ब्लॉक करून आपलं निघावं म्हणलं. कसं असतं जास्त उन्हात आयफोन चालत नाही. आयफोनचं एक प्रॉब्लेम आहे भावांनो, तर उन्हात जास्त आयफोन चालत नाही. तर कसं वाटलं ब्लॉग भावांनो सांगत जावं, कमेंट करत जावं भावांनो. मी तुम्हाला रिअलिटी शेअर करतोय भावांनो. मी काय कोणाचं कंटेंट उचलून आपल्या युट्यूब चॅनलवर टाकत नाही. मी काय म्हणतोय, मी तुम्हाला रिअलिटी शेअर करतोय, रिअल जेन्युइन कंटेंट शेअर करतोय. मला काय मी काय पैसे कमवण्यासाठी करत नाही. या मी काय काय म्हणते ते हो का असेल ते असेल हो का.
माणसाला काय वाटतं ही पैसे कमवण्यासाठी ब्लॉग करतंय, पैसे कमवण्यासाठी मोठं होण्यासाठी ब्लॉग करतंय. भावानं तो युट्यूब मध्ये किती घासावं लागते त्यांना माहित नसतं रे. जे बोलणार जे बोलतात ना, तुम्हाला काय वाटत असेल लगेच पैसे मिळतात आणि युट्यूब मध्ये लगेच लाखो करोडो कमवायला लागलं काय नाही रे भावांनो. खूप मेहनत करावं लागते युट्यूब मध्ये, तुम्हाला सोपं नाही. 2-3 महिने असते माणसं सोडून देतात. माझं तर आता 4था महिना तर मी कन्सिस्टन्सी करतोय भावांनो. अजून आपला चॅनल मॉनिटाईज नाही, अजून आपले 100 सुद्धा सबस्क्रायबर नाहीत भावांनो. आपल्या चॅनलवर 100 सुद्धा सबस्क्रायबर नाही. आपण कारण पैशासाठी करत नाही रे भावांनो, आपण पैशासाठी करतच नाही. तुम्हाला हाय रिअलिटी दाखवतोय मी, जसं रानात काम करतोय ती तुम्हाला कंटेंट दाखवून सांगायचा प्रयत्न आहे भावांनो. मला व्ह्यूज जरी नाही आले भावांनो, फक्त आपले 5 सबस्क्रायबरनं जरी आपले व्हिडिओ जर बघितले, त्यांना जर कळलं की ही बाबा जेन्युइन कंटेंट, रिअल कंटेंट, शेतकऱ्याला किती मेहनत आहे, शेतकऱ्याला किती कष्ट असतात, जर शेअर का दाखवते बाबा माझ्यापासून तुम्हाला जर शिकण्यासारखे जर भेटत असेल बाबा, किती गुणातानात जर शेतकऱ्याला किती कष्ट असतात, रक्ताचं पाणी करून शेतकऱ्याला मेहनत करावं लागते, शेतात पिकं आणावं लागते भावांनो. तुम्हाला आता हे उन्हाताना तुम्हाला रक्ताचं पाणीच करून घ्याय का भावा, ड्रिचिंग करावं लागते की रे भावांनो. रक्ताचं पाणी करून जर ड्रिचिंग करावं लागते की आता ऊन हाय वरनं त्यातनं असल्या उन्हाचं ड्रिचिंग करायचं म्हणजे ती रक्ताचं पाणी करून मेहनत करतोय मी. असं नाही भावांनो, खरं शेतकरी मेहनत करतोय असं मी काय म्हणत नाही. तुम्ही मेहनत करता पण मेहनत भावांनो, पण आपली जी मेहनत कोण दाखवत नाही. मी एक दाखवण्याचा प्रयत्न भावांनो, शेतकऱ्यांचा मेहनत सगळ्यांपर्यंत पोहोचावी म्हणून मी हिंदी करतो, म्हणून मी मराठी ब्लॉग करतो भावांनो. हिंदी ब्लॉग आपल्या बाहेरच्यांसाठी महाराष्ट्रात मिडल क्लास फॅमिली शेतकऱ्यांची किती कष्ट असतात, किती शेतकऱ्यांना कष्ट असतात, शेतकऱ्यांना किती रक्ताचं पाणी करून शेतात कष्ट करावं लागते भावांनो. ही एक दाखवण्याचा प्रयत्न भावांनो. आपले हिंदी ब्लॉग भावांनो 2 महिने होत आले भावांनो, हिंदी ब्लॉग चालू आहेत भावांनो. आता डे 43, डे 44 असं पूर्ण भाऊ डे करत चाललोय आपण. अजून असं पुढं चालूच आहेत भावांनो. असंच आपण ब्लॉग करत राहणार भावांनो. आपल्याला पैसे नाही जरी चॅनल आपलं मॉनिटाईज जर नाही झाला भावांनो, मी काय म्हणतो भावांनो ऐका, आपला चॅनल जर नाही जरी मॉनिटाईज झाला, माझं लक्षात घ्या बरं का माझं बोलणं, आपला चॅनल जरी नाही जरी मॉनिटाईज झाला तर मी ब्लॉगिंग सोडेल का? नाही, कधीच नाही, कधीच सोडणार नाही. कारण का आपण पैशासाठी ब्लॉगिंग करतोय का? नाही, आपण पैशासाठी ब्लॉगिंग करत नाही. आपण रिअल जेन्युइन कंटेंट शेअर करण्याचा एक प्रयत्न आहे. त्याच्यामुळं आपला चॅनल नाही मॉनिटाईज झाला तरी चालेल, आपलं डेलीच कंटेंट येत राहणार. तर भावांनो कसा वाटला ब्लॉग सांगत जावा, कमेंट करत जावा. तुम्ही सपोर्ट केला तर मराठी माणसं पुढे जातील भावांनो, नाहीतर नाही भावांनो. मराठी माणसानेच मराठी माणसाला सपोर्ट करा तर मराठी माणसं पुढे जातील, नाहीतर नाही भावांनो. तर कसं वाटलं ब्लॉग सांगत जावा, कमेंट करत जावा, शेअर करत जावा. आपले असे शेतकरी भावांनो आपले व्हिडिओ शेअर करत जावा भावांनो. आपल्या शेतातील व्हिडिओ असतील किंवा कोणाला जर लाईफस्टाईल ब्लॉगिंग जर आवडत असेल बघायचं, त्यांना शेअर करत जावा, सपोर्ट करत जावं भावांनो. आपल्या मराठी माणसं पुढे नेण्याचा प्रयत्न करत जावा. आपली मराठी माणसं खूप मागवत चाललीत भावांनो. तर भावांनो कसं वाटलं ब्लॉग सांगा, लाईक कसं वाटलं. आज आपण घेतली ड्रिचिंग घेतली बघा भावांनो. बोलता माझ्याकडनं हुकतं कधी मराठीत नसो हिंदीत नसो, हिंदीत तरी आपले खूप कच्चे भावांनो, तरी आपण शिकत चाललोय भावांनो. हो का, आपण असं काय जास्त मोठे युट्यूबर नाही या का असं जास्त अनुभवी नाही, पण जसं असेल तसं बोलता साच पडत असं पण शिकत चाललोय भावांनो. असू दे भावांनो, कोणाला माझ्या हसवा येत असेल हसा, मला काय फरक पडत नाही. मी रिअलिटी दाखवणार, मी रिअलिटी शेअर करणार, मला रिअलिटी आवडतं, मी रिअलिटी तुम्हाला दाखवत राहणार. तर कसं वाटलं ब्लॉग भावांनो. आपण केली आज ड्रिचिंग केली आज, सगळं पेरूला ड्रिचिंग घेतली, सर्व काय तुम्हाला शेअर केलं बा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे आपले डेलीचे कंटेंट येतील भावांनो. तर भेटूया भावांनो डे 43 मध्ये. उद्या डे हिंदी ब्लॉग आहे. काल आपण डे 42 केला, डे 43 केला. डे कोणचा डे केला मला ध्यानात येणं, पण असं भेटू उद्या कोणचा आहे तुम्ही यूट्यूब बघून सांगेल भाऊन. बघा त्या कामाच्या राहण्यात ध्यानात न जाते भाऊन, असू द्या समजून घेण्याचा प्रयत्न घेत जावा तुम्ही. तर भाऊ उद्या हिंदी ब्लॉग आहे, तर भेटूया भाऊन हिंदी ब्लॉगमध्ये. तर जय हिंद, जय महाराष्ट्र भावांनो, हर मध्ये भावांनो.